म्हणजे त्यांचे डोळे पडत होते, ही पोर काहीतरी वेगळी आहे बरं, ही पोर साधी सुधी नाही, ही पोर काहीतरी वेगळी आहे. पण ही पोर काय. आणि त्यावेळी काय बायकांचं असं काही जाहीरपणे कौतुक करायचे दिवस नव्हते ते. आता पण करत नाही तशी पूर्वी मंडळी. काय बोलले आता ही फार कर्तबगार वगैरे स्त्री असली आणि फार तिचं सगळ्यांसमोर कौतुक करण्याचे आजचे पण दिवस नाहीत. काय माहिती काय पुढे प्रॉब्लेम तोच आहे ना, शिक्षित आणि सुशिक्षित. मानसशास्त्राचे अभ्यास करतो. हा, या सगळ्या आहेत या गोष्टी मला वाटतं त्याच्यात अभ्यासायला की जडणघडण कशी झाली आहे किंवा माझ्यापेक्षा कोणीतरी सरस ठरत आहे ते मी जाहीरपणे कसं काय सांगू का. असं बरोबर आहे का. असं होतं अगदी घरापासून होतं हे, तर हे स्टाफ पर्यंत होतं अगदी. असो तर सगळे घरी गेले. खंडोजी पाटलांनी विचार केला, पोरीचे हात पिवळे करून टाकावे. पोरगी पुस्तक आणते, पोरगी नागाला मारते, पोरगी पराक्रमी आहे आपली. तर त्यावेळी 8 वर्षांची सावित्री आणि 9 वर्षाची सावित्री आणि 12 वर्षाचे ज्योतिबा यांचं लग्न. गोऱ्यांच्या घरातले ज्योतिबा लग्न झालं. आता मी यांची वय सांगितली, तुम्ही तुमच्या वयाचे काही कॅल्क्युलेशन करू नका, काळ बदललेला आहे. किती अन्याय बघा ना. म्हणजे त्या मुलीला लग्न म्हणजे काय, संसार म्हणजे काय, नवरा म्हणजे काय काही कळत नाही आणि तेव्हा तिचं लग्न